नमस्कार, मी प्रकाश भोते. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 1 मधील 1 ते प्रकरण 1 मधील व्हिडिओ क्रमांक 7 पासून आपण सुरुवात केलेली आहे. आज व्हिडिओ क्रमांक 10 बघतो आहोत. व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये प्रॉब्लेम सेट 1.3 1.3 आणि प्रॉब्लेम सेट 1 मधील काही उदाहरण आपण बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, जर माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्यानंतर पाहता येतील. 1.3 च्या आधी मित्रांनो आपण काय बघणार आहोत 1.3 मध्ये, तर एक सशर्त विधान आणि व्यत्यास आहे, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्सर्वल्स आहेत. जी विधाने आपण जर तर रूपात लिहितो, जी विधान आपण जर तर रूपात लिहितो त्या विधानांना सशर्त विधाने असे म्हणतात. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. त्याचबरोबर काही गृहीतक आहेत, ज्या गृहीतकांना आपण काय म्हणतो आहेत, जी सर्वसामान्य विधान आपण सत्य मानणार आहोत, जी सर्वसामान्य विधान आपण सत्य मानणार आहोत त्यांना आपण गृहीतके असे म्हणणार आहोत. इट स्टेटमेंट इफ अ स्टेटमेंट विच वी were accepted by all and call them postulate, which are granted ourselves, as like as the sum of the measure of angle of triangle is 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, असं सुद्धा आपल्याला गृहीतक म्हणता येईल. आता सिद्ध केलेल्या गुणधर्मांना आपण थेरम म्हणणार आहोत, प्रमेय म्हणणार आहोत. Properties proved logically are called theorem. Some of Euclid's postulates are given below. खाली काही आपल्याला युक्लिडचे गृहीतक दिलेले आहेत. उदाहरणार्थ पहिलं गृहीतक आहे, एका बिंदूतून अनंत रेषा जात असतात. लक्षात घ्या, एका बिंदूतून अनंत रेषा जात असतात. There are infinite line passing through the points. दुसरं गृहीतक आहे, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जात असते. देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स 2. दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा जात असते. तिसरं पुढचं आहे, नेक्स्ट आहे, ऑल राईट्स अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ईच अदर. सर्व काटकोन एकमेकांशी परस्परांशी एकरूप असतात, कारण काटकोनाचं मापच किती असतं मित्रांनो, 90 अंश असतं. त्यामुळे प्रत्येक काटकोन एकमेकाशी एकरूप असतो. आणखी काय सांगितलंय, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेले त्रिज्येची वर्तुळे काढता येतात. हे एक गृहीतक आहे. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट सेंटर. आणखी पुढचं आहे, इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स ऍड अप टू लेस दॅन two right angles, then the lines produced in that direction intersect each other. पान नंबर 9 वर मित्रांनो ही माहिती आहे. ही माहिती तुम्हाला लक्षात यावी, वारंवार ती माहिती वाचा, लक्षात घ्या, समजून घ्या. काही समजून घेण्यामध्ये अडचणी असतील तर शुअरली मला विचारा. उदाहरण घेऊन आपण ती समजून घेऊ शकतो. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोणांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. गृहीतक बघितले आपण, गृहीतक काय आहे, प्रमेय काय आहे हे पाहिलं. आता सिद्धता आपण बघणार आहोत. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर ते गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजे त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. मित्रांनो, अ प्रॉपर्टी इज सरप्राइज्ड टू बी ट्रू इफ कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. इट इज देन कॉल्ड theorem. The logical argument made to prove
अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. हे सर्व काही लिखाण तुम्हाला पान नंबर 9 वर दिलेलं आहे. जरा वाचा आणि वाचल्यानंतर लक्षात येईल. एक थेरम तुम्हाला या पुस्तकात सोडवून दिलेला आहे अभ्यासात. द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेझर. दोन विरुद्ध कोणांची मापे समान असतात. दोन विरुद्ध कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. द अपोजिट अँगल फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेझर्स. याची सिद्धता तुम्हाला सोडून दिलेली आहे. सिद्धतेमध्ये आकृती लागते. आकृतीनंतर पक्ष. पक्ष म्हणजे दिलेली माहिती, गिवन इन्फॉर्मेशन. टू प्रूव्ह. प्रूव्ह म्हणजे काय सिद्ध करायचं आपल्याला. आणि प्रूफ म्हणजे ही सिद्धता आपण तर्कशुद्ध रूपात मांडणं म्हणजे एका वकिलानं आरोपी आहे नाही यासाठी केलेला युक्तिवाद म्हणजेच प्रूफ सिद्धता असं आपण म्हणू शकतो. बघूया प्रॅक्टिस सेट 1.3. मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर लाल सबस्क्राईब या अक्षरावर टच करा. प्रश्न पहिला 1.3 मधला आहे. 1.3 मध्ये काय सांगितलंय तुम्हाला मित्रांनो. तोंडी आहे. पुस्तकं तुमच्या समोर असतील असं समजून मी हा तोंडी प्रश्न घेतोय. पुस्तकं समोरच ठेवा. बघा द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कन्ग्रुएंट. आपल्याला ही वाक्य इफ देन मध्ये लिहायचे आहेत. इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम द अपोजिट अँगल्स आर कन्ग्रुएंट. सेकंड आहे द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल are congruent. If a quadrilateral is a rectangle, then diagonals are congruent. तीसरा आहे in an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. If a triangle is an isosceles triangle, then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. मित्रांनो मराठी मीडियम बघा. खालील विधाने जर तर रूपात लिहा. समांतरभुज चौकोनाचे समकोन एकरूप असतात. जर एखाद्या चौकोनात कोण एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. आयताचे कर्ण एकरूप असतात. एखाद्या चौकोनामध्ये कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर दिलेला त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. कन्वर्ज लिहायचं आपल्याला. दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. जर दिलेल्या दोन रेषा आणि छेदिका यामुळे जर व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. राईट कन्वर्ज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. मित्रांनो पहिलं वाक्य आहे द स्टेटमेंट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कन्ग्रुएंट. इफ टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल मेड alternate congruent angle, then these two lines are parallel lines. Second, if a pair of interior angles made by transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. If the lines are parallel, then a pair of interior angles are supplementary angle. And third, the diagonals of rectangles are congruent. If in any quadrilateral the diagonals are congruent, then the quadrilateral is a rectangle. विधाने व्यत्यास लिहा. दोन समांतर रेषावर त्याची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. जर होणारे व्युत्क्रम कोण एखाद्या चौकोनामध्ये एकरूप असतील तर तो चौकोन समांतर माफ करा. दोन समांतर रेषा व त्याची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. जर व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर दिलेल्या त्या दोन रेषा समांतर रेषा असतात. दुसरा
दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. जर दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेनं एखाद्या कोनाची आंतरकोनाची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. मित्रांनो 1.3 आपला याच ठिकाणी संपलेला आहे. आपण ओरली हा प्रश्न घेतलेला आहे. ओरली हा प्रॅक्टिस सेट घेतलेला आहे. तुम्हाला समजला असेल जर तर, आणि कन्व्हर्स मध्ये विधान आपल्याला व्यत्यासामध्ये लिहायची होती. आपण निघणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह. संकीर्ण प्रश्नसंग्रहातला प्रश्न पहिला सुद्धा आपण फास्ट जाणार आहोत. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात, व्हिडिओ क्रमांक 8-9 मध्ये आपण ही माहिती बघितलेली आहे. मित्रांनो प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. अ लाईन सेगमेंट हॅव वन अँड ओनली वन मिड पॉइंट. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येईल ओनली वन. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट्स हॅव. सेकंड, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. काय सांगितले, दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचामध्ये किती बिंदू असतात. अशा दोन रेषा जर छेदल्या तर त्यांचा एक आणि एकच बिंदू असतो. या ठिकाणी सी हे उत्तर येईल 1. 3 बिंदूंना समाविष्ट असणाऱ्या किती रेषा काढता येतील. मित्रांनो जर 3 रेषा एकाच रेषेमध्ये असतील, कॉलिनियर असतील तर एक रेषा काढता येते. जर या 3 रेषा 3 बिंदू नॉन कॉलिनियर असतील तर आपणाला 3 रेषा काढता येतात. त्यामुळे इथला उत्तराचा प्रश्न येईल सी 1 किंवा 3. चौथा प्रश्न आहे, फाइंड डिस्टन्स ए बी इफ कोऑर्डिनेट ऑफ ए अँड बी आर -2 अँड 5 रिस्पेक्टिव्हली. मित्रांनो 5 आणि 2 मध्ये मोठं 5 आहे म्हणून 5 वजा 2 5 अधिक 2 बरोबर 7 उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी सी हा पर्याय येईल. लास्ट प्रश्न आहे, इफ P dash Q dash R and D and distance PQ is equal to 2, distance PR is equal to 10, then find QR. आपल्याला PQR यापूर्वी प्रश्न झालेला आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो, डिस्टन्स PQ कसं करून दाखवतो मित्रांनो, अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR. मग PQ किती दिले तुम्हाला, 2 दिले, PR 10 दिले, QR तुम्हाला विचारले, म्हणजे QR बरोबर 10 वजा 2 म्हणजेच काय येईल, अर्थात 8 येईल. म्हणजेच इथं तुम्हाला बी असा पर्याय निवडता येईल. या पद्धतीनं आपला प्रश्न पहिलाही संपलेला आहे. मित्रांनो चर्चा करत करत आपण पुढे निघालेलो आहोत. क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 ला काय सांगितले बघा आपल्याला. क्वेश्चन नंबर 2, माझं मार्गदर्शन तुम्हाला समजत असेल मित्रांनो, अशी मी अपेक्षा करतोय. क्वेश्चन नंबर 2 सांगितलंय, संख्या रेषेवरील पी क्यू आर या बिंदूचे निर्देशक अनुक्रमे 3 वजा 5 6 आहे, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहा. काय सांगितलंय, आणि नंबर लाईन कोऑर्डिनेट ऑफ पी क्यू आर 3 -5 and 6 respectively state with reason whether the following statements are true or false. 4 स्टेटमेंट दिलेस, याचा अर्थ आपल्याला पी क्यू क्यू आर अँड पी आर चे डिस्टन्स काढायचे. म्हणून आपण काय करूया, पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू काढण्यासाठी सरळ लिहा, पी चा निर्देशक बरोबर पी चा निर्देशक आपल्याला किती दिलाय मित्रांनो, 3 दिलाय. क्यू चा निर्देशक किती दिलाय बघा, क्यू चा निर्देशक आपल्याला -5 दिलेला आहे. म्हणून 3 is greater than -5. Hence, distance PQ is equal to 3 minus -5 is equal to 3 plus 5 is equal to 8. आता भरभर वगैरे काही जात नाही मी, तुम्हाला वाटत असेल भरभर चाललोय, परंतु व्हिडिओ नंबर 8, 9, 10 मध्ये हे डिस्टन्स आपण काढलेले आहेत. तेच ते पुन्हा आलेलं आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करायचा आहे. अ लार्जर कोऑर्डिनेट पॉइंट हॅज बीन सबट्रॅक्ट माफ करा, अ स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट. मग हे पुन्हा आपण करतो आहोत. डिस्टन्स आपण आता काय करूया, पी क्यू काढलं, क्यू आर काढूया. म्हणून काय म्हणूया, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q is equal to minus and
r is equal to 6, hence 6 is greater than -5, hence distance QR is equal to 6 minus -5, 6 minus minus प्लस होईल, 6 plus 5 is equal to 11 होईल. असंच आता PR पण काढून घ्या, म्हणून म्हणा P चा निर्देशांक, P चा निर्देशांक किती येईल 3 आणि R चा निर्देशांक किती येईल बघा, R किती आपल्याकडे 6, म्हणून काय म्हणा, म्हणून डिस्टन्स PR याच्या आधी लहान मोठेपणा ठरवा, 6 मोठे आहे 3 पेक्षा, 6 मोठे आहे 3 पेक्षा, म्हणून डिस्टन्स PR काय येईल 6 minus 3 is equal to 3. आणि आता दिलेली विधान आपण बघूया. पहिलं विधान तुम्हाला काय दिलंय, एक डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. बघा PR किती आहे 3 बरोबर PQ आणि QR ची बेरीज 8 आणि 11 19, 8 आणि 11 19. हे शक्य आहे का, नाही आहे. 8 अधिक 11 बरोबर 3, म्हणून काय म्हणा 8 अधिक 11 इज नॉट इक्वल टू 3, म्हणून हे विधान असत्य आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. त्यानंतर काय सांगितलंय बघा, दुसरं डिस्टन्स PR, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ. बघा बरं PQ कुठे आहे बघा, PQ इथे आहे, इज इक्वल 8. PR किती आहे PR 3, RQ किती आहे म्हणजे हे 6, 3 plus 6 is equal to 8. होऊ शकतं का, नाही होऊ शकत, इज नॉट इक्वल टू 8. हेन्स दिस स्टेटमेंट इज फॉल्स म्हणा, इज नॉट ट्रू, फॉल्स म्हणा. चला पुढे जाऊया. याच पद्धतीने आपण जाणार आहे. तिसरं बघत असताना काय दिलंय बघा, तिसरं आपल्याला असं दिलंय, डिस्टन्स RP प्लस डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RQ. मग बघा बरं RP किती आहे बघा, RP इथे आहे बघा, RP 3, PQ किती आहे, PQ इथं आहे 8 आणि RQ म्हणजे QR किती आहे 11. बघा 3 आणि 8 11, म्हणजे दोन्ही बाजू समान आल्या. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो धिस स्टेटमेंट इज ट्रू. धिस स्टेटमेंट इज ट्रू. हे विधान सत्य आहे. आणि आता लास्ट बघा, चौथं काय सांगितलंय, डिस्टन्स PQ मायनस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. हेन्स PQ बघा बरं किती आहे, PQ इथे 8 मायनस PR किती आहे, PR 3 इज इक्वल टू QR किती आहे 6. बघा बरं 8 वजा 3 6 येतंय का, नाही येत, इज नॉट इक्वल टू 6. म्हणून काय म्हणायचं, हे विधान असत्य आहे. धिस स्टेटमेंट इज फॉल्स. ओके. अशा पद्धतीनं आपला प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. बघूया मित्रांनो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आपण कसा कव्हर करणार आहे, तर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सांगितलंय, प्रत्येक वेळेला स्क्रीनशॉट काढा मित्रांनो आणि तुम्ही गणित लिहा. खाली दिलेल्या बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. कोऑर्डिनेट ऑफ सम पेअर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो, हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर्स. आता प्रत्येक पेअर्स मधलं तुम्हाला अंतर काढायचं आहे. एकूण 7 गणित दिलेत. बघा मित्रांनो, मी सुरुवातीचंच गणित घेतो. दुसरं -9 - 1, सरळ म्हणा पहिला निर्देशक बरोबर -9, दुसरा निर्देशक बरोबर -1,
म्हणून -1 इज ग्रेटर दॅन -9 म्हणून आंतर जोडीतील अंतर बरोबर काय म्हणता येईल, दोन बिंदूंच्या जोडीतील अंतर बरोबर -1 वजा कंसात -9 -1 वजा -9 बरोबर 8. याच पद्धतीने आपण जाऊया. चौथा प्रश्न आहे. काय सांगितले बघा, चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला x आणि -2 सांगितलंय. x आणि -2 सांगितलंय. सरळ म्हणा, फर्स्ट कोऑर्डिनेट is equal to x, second coordinate is equal to -2. आता समजा x आपण मोठा पकडला, समजा x is greater than minus, hence distance of pairing point is equal to x minus -2 is equal to x plus 2. पण जर हेच आपण असं पकडलं काय, -2 is greater than x, म्हणजे जर आपण x लहान समजलं -2 मोठं समजलं तर मात्र अंतर काय येईल, मग अंतर बरोबर -2 वजा कंसात -x म्हणजेच -2 वजा x असं सुद्धा अंतर येऊ शकेल. अर्थात हे आपण सांगू शकत नाही, x ची किंमत मोठीच असणार आहे, उत्तर आपलं धनच येणार आहे. यानंतरचं गणित क्रमांक 6 मी घेतो मित्रांनो. 6वं गणित काय आहे बघा, 6वं -25 आणि 47 आहे. मग पहिला निर्देशक किती आपण घेतोय, -45, दुसरा निर्देशक -47 म्हणून मोठं कोण आहे ह्याच्यात, -25 मोठे आहे -47 पेक्षा, म्हणून म्हणा अंतर बरोबर -25 वजा कंसात -47. अंतर आपण कसं काढतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, म्हणजेच -25 वजा अधिक 47 म्हणजे उत्तर येईल 22. आणखी एक लास्टचं गणित घेऊया आपण, 7वं. पहिला निर्देशक 80 आहे. फर्स्ट कोऑर्डिनेट इज इक्वल टू 80, सेकंड कोऑर्डिनेट इज इक्वल टू -85. हेन्स 80 इज ग्रेटर दॅन -85, हेन्स डिस्टन्स इज इक्वल टू 80 minus 85, 80 plus plus minus minus plus is equal to 80 165 येईल बघा. 160 plus 5 165. याचा स्क्रीनशॉट काढा. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1.3 ची थोडीशी माहिती घेतली. 1.3 आपण सोडवला, प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवला, प्रॉब्लेम सेट पहिला, दुसरा आणि तिसरा आपण कव्हर केलेला आहे. आणि उर्वरित जे प्रश्न आहेत हे उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओ नंबर 11 मध्ये बघूया. हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मित्रांनो आवडत असेल, माझं मार्गदर्शन आवडत असेल, समजत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल, आणि केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ मी याच चॅनलवर अपलोड करणार आहे, तेव्हा मित्रांनो हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you very much.